अखिल भारतीय समता धर्म रक्षेच्या वतीने आणि सदर्शन साधू समाज अंतर्गत एक भव्य आणि आध्यात्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात श्री 1008 स्वामी रुद्रानंदजी सरस्वतीजी आणि श्री 1008 माता राजराजेश्वरी देवीजी यांना महामंडलेश्वर पदाने सन्मानित करण्यात आले। हा सोहळा त्र्यंबकेश्वर नाशिक रोडवरील तुपादेवी तळवाळे फाटा येथील त्र्यंबकेश्वर आश्रमात संपन्न झाला। याविषयी कार्यक्रमाचे आयोजन पारंपरिक वैदिक विधीनुसार करण्यात आले होते। विविध साधू संतांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला होता। या कार्यक्रमाच्या आध्यात्मिक स्थानी राष्ट्रीय अध्यक्ष श्री 1008 गोपाल गिरीजी महामंडलेश्वर हे स्वयं उपस्थित होते। त्यांच्या शुभ आशीर्वादाने हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी श्री 1008 राष्ट्रनाथ श्री सरस्वतीजी, महंत श्री 1008 माधवानंद सरस्वतीजी, महंत श्री 1008 स्वानंद सरस्वतीजी आणि श्री 1008 माता राजराजेश्वरी देवीजी जलाल महाराज यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। या दिव्य प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संत, महंत, साधू संत आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। सर्वांनी एकमुखाने श्री 1008 स्वामी रुद्रानंदजी सरस्वतीजी आणि माता राजराजेश्वरी देवीजी यांच्या आध्यात्मिक कार्याची स्तुती केली। श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी जयानंद सरस्वती मी आज घोषित करतो की श्री 1008 महामंडलेश्वर रुद्रनाथानंद सरस्वती यांना जे महामंडलेश्वर पद प्रदान केलं गेलं त्यांच्यासोबतच श्री 1008 महामंडलेश्वर माता राजराजेश्वरीजी यांना जे महामंडलेश्वर पद प्रदान केलं, मी एकदा भेटीअंती या सर्वांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उंचीचं अध्ययन केलं असता माझ्या लक्षात आलं की अत्यंत उंच असं व्यक्तिमत्व आहे आणि हे महामंडलेश्वर पदासाठी अत्यंत योग्य असल्या कारणाने मी त्यांच्या संदर्भाची त्यांची प्रशस्ती आखाडा परिषदेकडे केली आणि श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी गोपाल गिरीजी महाराज आणि श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी माधवानंदजी सरस्वती यांच्या माध्यमातून आम्ही तिघांच्या माध्यमातून यांना महामंडलेश्वर पदासाठी आम्ही आज अभिषिक्त करत आहोत। साधू संतांच्या आशीर्वादाने व ह्या तीर्थभूमीवरती हे जे कार्य झालं त्याचा मला खूप आनंद आहे आणि ज्या कार्यासाठी मला निवडलेलं आहे आणि जे कार्य मला त्यांनी दिलेलं आहे ते मी व्यवस्थितपणे पूर्ण पाडणार आहे। जे साक्षात जयानंद सरस्वती महाराजांनी येऊन काय माझी पात्रता वगैरे काय बघून त्यांनी सर्व गुरुजनांनी पात्रता वगैरे बनवून माझं तपफळ कर्मफळ जे काय गोष्टी बघून आणि जी आम्ही दोघं नवरा बायकोंची तपस्या व त्यांनी जे प्राप्त झालेलं ज्ञान बघून आणि हे साधू संत समाजचे पंच आखाड्याचे आहेत यांनी सर्वांनी मान्यता देऊन मला हे पद प्रदान केलं, तर मी ह्या सर्वांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो। अखाड़ा श्री शंभू पंच दशनाम आह्वान नागा सन्यासी से जुड़ी हुई है। इसलिए से सन्यास दीक्षा दी गई तथा दोनों ही को महामंडलेश्वर की खड़दर्शन साधु समाज ने पदवी प्रदान की है। ये महामंडलेश्वर खड़दर्शन साधु समाज के होंगे और साधु अखाड़ा श्री शंभू पंच दशनाम आह्वान नागा सन्यासी जो कि सर्वप्रथम अखाड़ा है से जुड़ गए हैं और जुड़े रहेंगे। हम आशा करते हैं कि धर्म कार्य में दोनों ही हमारे मंडलेश्वर खरे उतरेंगे। याचा अर्थ असा, आज त्यांनी ज्या कुलात जन्म घेतला त्याचं पिंडदान केलं, जिवंत माता पितांचं पिंडदान केलं आणि या असलेल्या देहाचंही पिंडदान केलं आणि त्यांनी सांगितलं की मी अंगपंगू मुके दीन विकलांग अशा जीवाची आम्ही सेवा करू आणि यासाठी ही संन्यास दीक्षा आहे। उरलेलं सर्व आयुष्य या न्यासाने ते अर्पण करणार आहेत आणि त्यांनी या संकल्पामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा घेतला। अनंत अनंत शुभेच्छा, आशीर्वाद। या सोहळ्यामुळे नाशिक परिसरात धार्मिक चेतना अधिक जागृती झाली असून सनातन धर्माचा प्रचार व प्रसारासाठी नवचैतन्य प्राप्त झाले आहे। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध
व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। हा सोहळा अखिल भारतीय समता परंपरेच्या गौरवशाली वारसाचे प्रतीक ठरले असून भाविकांच्या हृदयात अध्यात्माचे नाव तेज प्रज्वलित करणारा ठरला आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।